अहिल्यानगर ब्रेकिंग. चिमुरड्याचा क्रिकेटचा खेळ ठरला शेवटचा. चेंडू काढायला गेला आणि विजेचा धक्का लागून मृत्यू. क्रिकेट खेळताना स्लॅबवरती गेलेला बॉल फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने काढत असताना घरावरील मुख्य वीज वाहिनीचा शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जामखेड शहरातील खर्डा चौकाजवळील टेकाळे नगर या ठिकाणी घडली. धक्कादायक म्हणजे विजेच्या तारांना चिटकून मृत्यू होण्याची जामखेडमधील ही 8 दिवसातील तिसरी घटना आहे. जामखेड शहरातील खर्डा चौकातील टेकाळे नगर या ठिकाणी सोमवारी दिनांक 30 सायंकाळी 5:30 वाजता 12 वर्षीय प्रणव प्रशांत टेकाळे मित्रांसोबत घराजवळ क्रिकेट खेळत होता. घराजवळूनच मुख्य विद्युत वाहिनीची लाईन गेली आहे. क्रिकेट खेळत असताना बॉल स्लॅबवरती गेला. याजवळच मुख्य विजेच्या तारा होत्या. प्रणव याने फ्लेक्सच्या लोखंडी पाईपने सदरचा बॉल काढण्यासाठी घेतला व बॉल काढत असताना त्याच्या हातातील पाईप या लाईटच्या तारांना धक्का लागला व त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मागील 8 दिवसांपूर्वी जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील ऊसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा शेतात खाली पडलेल्या विजेच्या तारांनी चिटकून मृत्यू झाला होता. ही जामखेड मधली तिसरी घटना आहे. मंडळी, याला महावितरणचा कारभार कारणीभूत आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा.